बुराई मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी तसेच पांझरा नदीपात्रात पाण्याची मोठ्या प्रमाणात वाढ। पाटबंधारे उपविभाग साक्री क्रमांक 1 अंतर्गत असलेल्या बुराई मध्यम प्रकल्प आज 5 सप्टेंबर रोजी दुपारी 1 ते 2 वाजेच्या सुमारास 90% क्षमतेने भरलाय। बुराई मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून धरण क्षेत्रात पावसाचं प्रमाण पाहता व धरणात पाण्याचं प्रमाण वाढत गेल्यास येत्या काही तासात धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे। तरी बुराई नदीकाठच्या सर्व नागरिकांना याद्वारे सूचित करण्यात आलंय की नदीपात्रात कुणीही उतरू नये आणि नदीलगत शेती पंप, नदीकाठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावे असं आवाहन पाटबंधारे विभागानं केलंय। त्याचप्रमाणे धुळे शहरासह जिल्ह्यात आज हवामान विभागाने येलो अलर्ट देखील जाहीर केला असून सकाळपासून पावसाची सर्वत्र संततधार सुरू आहे। त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून यामुळे पांझरा नदीपात्रात पाण्याची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। धुळे शहरातील फरशी पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत असून पाण्याची पातळी वाढत असताना नागरिकांनी पुलावरून वाहतूक न करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।